नमस्कार मंडळी, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कोकणच्या मातीतील अस्सल चवीचा झणझणीत मालवणी कोळंबी रस्सा. हा रस्सा मी मालवणी मसाला जो घरगुती बनवला आहे तो वापरून बनवत आहे. त्या मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन चेक करू शकता. हा कोळंबी रस्सा तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. मालवणी कोळंबी रस्सा बनवण्यासाठी आपण इथे साधारणतः 10 ते 15 कोळंबी घेतल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून नंतर मीठ आणि हळद त्याबरोबरच लाल तिखट त्याला लावून घेतले आहे. आता आपण 10 ते 15 मिनिटे ही कोळंबी मॅरिनेट करून घेऊया. तोवर आपण रस्स्यासाठी आपण एक कढीचे वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक तवा गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, त्याबरोबर आलं लसूण इथे मी घेतले आहेत. आलं आपण अर्धा इंच घेतले आहे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता थोडेसे चमचाभर तेल घालून आपण कांदा साधारणतः 1 ते 2 मिनटे अशा प्रकारे परतून घेऊया. गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनटानंतर कांदा थोडासा परतला गेल्यावर लगेचच आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो अशा प्रकारे जाडसर चिरून घेतला आहे. तो आता आपण ह्या स्टेजमध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे कांद्याबरोबर परतून घेऊया. आता दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच आपण पाववाटी इथे सुके खोबरे घेतले आहे. इथे सुक्या खोबऱ्याचा मी वापर करत आहे. तुम्ही ओले खोबरेही घेऊ शकता. पण सुक्या खोबऱ्यामुळे ही जी आपण कढी बनवत आहोत त्याला चव अप्रतिम अशी येते, म्हणून मी सुक्या खोबऱ्याचा वापर करत आहे. आता सर्व जिन्नस अगदी गोल्डन कलर येईस्तोवर आपण मीडियम गॅस करून परतून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता वाटण मी भाजून घेतले आहे. अशा प्रकारे वाटण भाजून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे वाटण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता वाटण मी पूर्णपणे थंड करून घेतल्यावर लगेचच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे. आता गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पेस्ट म्हणजेच आपण कोळंबीच्या रस्स्यासाठीचे वाटण तयार करून घेतले आहे. आता कोळंबी रस्सा बनवायला घेऊया. त्यासाठी आधीच मी ते गॅसवर एक पातेले गरम करत ठेवले आहे. आता त्यात आपण 2 छोटे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा आपण अगदी मऊसर होईस्तोवर साधारणतः 1 ते 1.5 मिनिटे व्यवस्थितपणे परतून घेऊया. कांदा परतून घेत असताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे एकसारखा कांदा भाजला जातो. साधारणतः 1.5 मिनिटानंतर पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे आणि थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे. यापेक्षा अजिबात कांदा जास्त परतून घ्यायचा नाही, इतपतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. लगेचच आपण त्यामध्ये पावडर मसाले घालूया. मग घरगुती मालवणी मसाला घेतला आहे, चिमूटभर हळद, त्याबरोबरच इथे मी 1 चमचा धनेपूड घेतली आहे. हे तिन्ही जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले करपू नये म्हणून त्यामध्ये पाववाटी पाणी घालूया आणि पुन्हा व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेऊया, म्हणजे मसाले करपतही नाही आणि त्याचा कच्चेपणाही पूर्णपणे निघून जातो. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर अशा प्रकारे मसाले फोडणीमध्ये व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच मॅरिनेट केलेली आपण कोळंबी त्यामध्ये घालूया. त्याबरोबरच एक जाडसर चिरलेला बटाटाही घालूया. कारण कोळंबी कमी आहे म्हणून मी इथे 1 बटाटा घालत आहे. जर तुम्हाला बटाटा घालायचा नसेल तर स्किप करू शकता. आता फोडणीमध्ये जो आपण मसाला परतून घेतला आहे त्यामध्ये ही कोळंबी साधारणतः 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे मीडियम गॅस करून परतून घेऊया. मसाला पूर्णपणे कोळंबीला कोट झाला पाहिजे इतपत आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर मिश्रण अगदी व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच आपण जे वाटण तयार करून घेतले आहे ते सर्वच्या सर्व या कोळंबीमध्ये घालूया आणि गरजेनुसार आपण पाणी घालून व्यवस्थितपणे हे मिश्रण एकजीव करून घेऊया. आता वाटण आपण परतून घेतले आहे त्यामुळे इथे फक्त एकजीव करून आपण कोळंबीमध्ये घेऊया. अशा प्रकारे मिश्रण अगदी एकसारखे करून घेतल्यावर गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालूया. तुम्हाला जितपत कोळंबीचा रस्सा पातळसर किंवा घट्टसर हवा आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि
आपण पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. कोळंबी मॅरिनेट करताना मी मीठ लावून घेतले होते, त्यामुळे इथे ग्रेव्हीचा अंदाज घेऊनच अगदी व्यवस्थितपणे मीठ घालायचे आहे, नाहीतर ग्रेव्ही खारट होण्याची शक्यता असते. आता भांड्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे कोळंबी शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता ग्रेव्ही व्यवस्थितपने आटली आहे. आता पुन्हा चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर साधारणतः 2 ते 3 आपण इथे कोकम घालूया. कोकम जर घालायची नसेल तर याऐवजी चिंचेचाही वापर करू शकता. पण कोकणामध्ये कोकम आवर्जून मांसाहारी पदार्थात वापरली जातात. आता आपण फक्त चिमूटभर वरून थोडासा गरम मसाला घालूया. गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन चेक करू शकता. आता गरम मसाला घातल्यावर पुन्हा आपण व्यवस्थितपणे रस्सा एकजीव करून घेऊया आणि पुन्हा भांड्यावर झाकण देऊन फक्त 1 ते 1.5 मिनिटे ही कोळंबी वाफवून घेऊया. कोळंबी व्यवस्थितच शिजली आहे, पण गरम मसाला आपण सर्वात शेवटी घातला आहे. त्याची चव पुरेपूर उतरण्यासाठी आपण असं करत आहोत. आता साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता कोळंबीचा रस्सा पूर्णपणे तयार झाला आहे. अशा प्रकारे कोळंबीचा रस्सा तयार करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम झणझणीत असा कोळंबी रस्सा आपण सर्व करूया. हा कोळंबी रस्सा तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, घावण्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. अशा प्रकारे तयार झाला झणझणीत मालवणी स्टाईल असा कोळंबी रस्सा. तुम्ही एकदा तरी बनवून पहा, पुन्हा पुन्हा बनवाल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.